आपल्या सर्वांना लेंथ समयाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण 40 दिवसाच्या उपवासांना सुरुवात केलेली आहे आणि या 40 दिवसाच्या उपवास समयातून आपण जात असताना देवाचं वचन या लेंथ समयाबद्दल, या 40 दिवसाच्या उपवास काळाबद्दल काय सांगतं याकडे आपण लक्ष देऊया. त्याचप्रमाणे हा जो लेंथ समय आहे, या लेंथ समयाचा उत्साह संपूर्ण जगामध्ये केला जातो. मग ते कॅथोलिक असू द्या, ते ऑर्थोडॉक्स असू द्या, ते मेन लाईन्स असू द्या, की ते पेंटेकॉस्टल असू द्या, सर्वजण या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेचा आनंद घेत असतात आणि हा उत्साह साजरा करत असतात. पद्धती वेगवेगळ्या आहेत, सिद्धांत वेगवेगळे आहेत, परंतु 40 दिवसाचा उपवास काळ समय हा सगळ्यांसाठी अतिशय पवित्र आणि गंभीर अशा प्रकारचा आहे. परंतु बऱ्याच वेळा या उपवास काळातून जात असताना, या लेंथमधून जात असताना व्यवस्थित त्याची माहिती नसल्यामुळं, ज्ञान नसल्यामुळं अनेक लोकांना हे उपवास कसे करावेत की नाही करावेत, अनेक कन्फ्युजन असल्यामुळं ते या उपवास प्रार्थनेच्या काळामध्ये त्या गोष्टी करू शकत नाहीत किंवा त्यांना त्या गोष्टी करता येत नाही ज्या देवाच्या वचनानुसार केल्या पाहिजे. या पुढील काही काळ या लेन समयाबद्दल आपण काही गोष्टी देवाच्या वचनातून ऐकूया. हा लेन समय संपूर्ण विश्वभरामध्ये, मग तो कुठलाही कॉन्टिनेंट असू द्या, कुठलाही खंड असू द्या, तो आपला एशिया खंड असो, आफ्रिका खंड असो, युरोप खंड असो, ऑस्ट्रेलिया खंड असो, अमेरिका खंड असो, प्रत्येक खंडामध्ये, जगातल्या प्रत्येक देशामध्ये 40 दिवसाच्या उपवास प्रार्थना होत असतात. या उपवास प्रार्थना करत असताना हा जो लेंथ शब्द आहे, या लेंथ शब्दाचा अर्थ स्प्रिंग टाईम किंवा वसंत ऋतू. आणि तुम्ही पहा, मोस्टली दरवर्षी ह्या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थना या वसंत ऋतूत सुरू होतात. कधी या फेब्रुवारीमध्ये सुरू होतात, यावर्षी मार्चमध्ये सुरू होत आहे. फेब्रुवारी मार्च याच महिन्याच्या सुरू होतात, कारण या काळामध्ये वसंत ऋतू जो आहे तो आलेला असतो. याच्यासाठी जो ग्रीक शब्द आला आहे तो आहे तेसरा कोणता, ज्याचा अर्थ होतो 40. आणि म्हणून या लेंथमध्ये 40 दिवस उपवास प्रार्थना केल्या जातात. या 40 दिवसाच्या ज्या उपवास प्रार्थना आहेत त्याला फार मोठा इतिहास आहे. आता अनेकांना हा प्रश्न आहे की ह्या कधी चालू झाल्या, लेंथ कोणी सुरू केला. अनेकांना हा प्रश्न आहे की हा मी पाळला पाहिजे का नाही पाळला पाहिजे, लेंथमध्ये कपडे काय घातले पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. बायबल लेंथबद्दल काय सांगतं, बायबलमध्ये लेंथ शब्द कुठं आला आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या संदेशामध्ये घेऊन येत आहोत. अशासाठी की आजपासून हे 40 दिवस आपण उपवास प्रार्थना करत असताना, या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेतून आपण जात असताना आपल्या मनात कुठला संशय नसावा. तर हे सगळ्या ज्या गोष्टी घडत आहे याची सविस्तर आणि व्यवस्थित आपल्याकडं बिब्लिकल माहिती पण असावी आणि ऐतिहासिक माहिती पण असावी. मोस्टली हा जो लेंथ आहे, या लेंथला येशू ख्रिस्ताने जे 40 दिवस उपवास केले म्हणून आम्ही पण 40 दिवस उपवास करतो, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन ठेवून पाळला जातो. परंतु ज्यावेळेस आम्ही इतिहासामध्ये जातो, मंडळीच्या इतिहासामध्ये जातो, तेव्हा आम्हाला मंडळीचा जो उद्देश होता या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थना चालू करायचा, तो थोडा भिन्न होता किंवा तो थोडा वेगळा होता. मंडळीने हे जे उपवास सुरू केले याचं प्रमुख एक कारण होतं येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान साजरं करणं. येशू ख्रिस्त जो मरणावर विजय झाला होता पहिल्या शतकामध्ये, त्यावेळेस मंडळीने असं ठरवलं की आपण जो पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त आहे त्याचा विजय उत्सव उपवासाने सुरू करू. आणि अशा प्रकारचे इतिहासकार सांगतात, स्कॉलर सांगतात की पहिल्या मंडळीने सुरुवातीला 1 दिवसाचा उपवास केला, 40 दिवसाचा नाही. आणि हा जो 1 दिवसाचा उपवास केला गेला हा ईस्टरच्या दिवशी होता. लक्षपूर्वक आहे का, ईस्टरच्या दिवशी किंवा पुनरुत्थानाच्या दिवसाच्या दिवशी. आणि हा उपवास याच्यासाठी केला गेला की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी खूप दुःख सहन केलं, त्याचे खूप हालहाल झाले. आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे या दिवसांना दुःखाचे दिवस पण म्हणतात, कारण येशू ख्रिस्ताने या दिवसांमध्ये 2000 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांसाठी वधस्तंभावरचं मरण पत्करलं. आणि म्हणून पहिली मंडळी ते सगळं दुःख स्मरण करून या उपवासाने ईस्टरला सामोरे जात होते की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या अपराध शोधावर घेतले. आणि म्हणून या लेन समयाला पश्चातापाचे दिवस पण म्हणतात, या लेन समयाला शोकाचे दिवस पण म्हणतात, या लेंथ समयाला दुःखाचे दिवस पण म्हणतात. पहिल्या मंडळीचा उद्देश हा होता की येशू ख्रिस्ताच्या दुःखाची आठवण करणं. या लेंथमधून आपण सर्वजण जात असताना आवर्जून येशू ख्रिस्ताच्या दुःखाची आपण आठवण केली पाहिजे. येशू ख्रिस्ताने जे आमच्यासाठी दुःख सहन केलं, वधस्तंभ व्हायला आमचे सर्व अपराध त्याने जे स्वतःवर घेतले, आणि तो जसं पूर्वीच्या काळी जुन्या करारामध्ये
कोकरा अर्पण केला जायचा आणि त्या कोकऱ्याला मारलं जायचं, कापलं जायचं, त्याचे तुकडे तुकडे केले जायचे, त्याचं रक्त ओतलं जायचं. त्या प्रकारे येशू ख्रिस्त वधस्तंभावर तो कोकरा झाला. ही आठवण पहिली मंडळी करत होती आणि सुरुवातीने उपवासाने केली. नंतर असाही इतिहास आहे की 3 दिवस हे उपवास चालले. शुक्रवार, शनिवार, रविवार. सुरुवातीला 1 दिवस होता, नंतर हे 3 दिवसावर आले. गुड फ्रायडे, गुड सॅटर्डे आणि संडे, रिझरेक्शन संडे. अशा प्रकारे 3 दिवस हे उपवास केले गेल्याची पण नोंद इतिहासामध्ये सापडते. सुरुवातीचा काळ मी तुम्हाला सांगत आहे, आजपासून जवळजवळ 2000 वर्ष. आणि ज्यावेळेस एका दिवसाचे 3 दिवसावर आले आणि हे पुढं चाललं, तर इसवी सन 33 मध्ये असं म्हणतात की मंडळीने हा निर्णय घेतला की का बरे 40 दिवस हे करू नयेत, 40 दिवस उपवासात का घालू नयेत. आणि मग 40 दिवसाच्या उपवासाची प्रथा सुरू झाली. पहिल्या शतकामध्ये अशा प्रकारच्या नोंदी आहेत. परंतु प्रामुख्याने जेव्हा आम्ही 3ऱ्या शतकामध्ये येतो, 315 मध्ये जी निकेची धर्म परिषद झाली, ज्या ठिकाणी पहिला ख्रिश्चन बादशाह कॉन्स्टंटाईन आणि जगभरातले, कारण ख्रिश्चनिटी तेव्हा जगात पसरली होती, येशू ख्रिस्ताला स्वर्गात जाऊन आता 300 वर्ष झाले होते, जगभरात सगळीकडे शुभवर्तमान गेलं होतं. येशूच्या 12 शिष्यांनी मंडळांनी सगळीकडे शुभवर्तमान नेलं होतं. जगभरात मंडळ्या होत्या, आफ्रिका खंडात, हर एक खंडामध्ये, एशिया खंडात, युरोप खंडात. त्या सगळ्या मंडळांचे जे बिशप आहेत ते सगळे या धर्मपरिषदेत एकत्र आले. सगळे तत्त्वज्ञानी, थिओलॉजियन एकत्र आले आणि त्या ठिकाणी एक मोठी परिषद झाली. आणि त्या परिषदेमध्ये येशू ख्रिस्ताचं मरण म्हणजे गुड फ्रायडे, येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजे नाताळ आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान म्हणजे ईस्टर, याच्यावर एक आध्यात्मिक चर्चा झाली, परिषद झाली, धर्मसभा झाली. आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला की 40 दिवसाचे उपवास जे आहेत ते वसंत ऋतूमध्ये, वसंत ऋतूच्या काळात पाळण्यात यावेत. आणि तेव्हा तो डिसिजन घेतला आणि तेव्हापासून जगभरामध्ये हे 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेला सुरुवात झाली. पहिल्या मंडळीमध्ये किंवा पहिल्या काळामध्ये हे उपवास 40 दिवसाचे नव्हते, तर हे जवळजवळ 45 दिवसाचे होते. आणि याची सुरुवात बुधवारी होत नव्हती, जसे आज राखेचा बुधवार आहे, पहिला बुधवार आहे आणि आपण याची सुरुवात आज पहिल्या उपवासाने करत आहोत. पहिल्या मंडळीच्या उपवासांची सुरुवात किंवा या लेनची सुरुवात ही रविवारच्या उपवासाने व्हायची, रविवारी सुरू होत असायचं आणि मग ते पुढे 40 दिवस जायचं. परंतु 3ऱ्या शतकामध्ये हा निर्णय घेण्यात आला. आणि असंही सांगतात की 5व्या शतकामध्ये पोप गेरी यांनी पण याला परत रिकन्फर्म करून हा बुधवार ठरवला, ज्याला आपण आजचा राखेचा बुधवार म्हणतो. आणि मग बुधवार, रविवारचा बदल बुधवारमध्ये झाला आणि मंडळी बुधवारपासून हे उपवास प्रार्थना करू लागले. चला, ही थोडीशी हिस्ट्री मी आपल्यासमोर ठेवत आहे. अजून याला थोडंसं आपण खोलवर घेऊन जाऊया. ज्यावेळेस हे निर्णय घेत होते 40 दिवसाचे उपवास, तर याच्यामधून रविवार जो आहे तो एक्सक्लूड केला गेला, रविवार वेगळा केला गेला. आणि म्हणून या लेन समयामध्ये मंडळ्या रविवारी उपवास धरत नाही, बाकी सोमवार ते शनिवार उपवास असतात, रविवारला ते स्किप करतात. जर रविवार धरले तर परत हे 46 दिवस होतात, 45-46 दिवस हे होतात. आणि म्हणून हे जे स्लाईड बदल झाले, वेळ प्रसंगानुसार वेगवेगळे डिसिजन घेण्यात आले. परंतु प्रमुख उद्देश जो होता सुरुवातीच्या मंडळीच्या उपवासाचा, तो हा होता, येशू ख्रिस्ताचं रेझरेक्शन, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान सेलिब्रेट करणं, येशू ख्रिस्ताचं मरण सेलिब्रेट करणं आणि येशू ख्रिस्ताने अखिल मानवजातीसाठी काय केलं, उपवास ठेवून, गंभीर होऊन, प्रार्थना करून देवाच्या पायाजवळ वेळ घालवणं. आणि म्हणून हा लेंथ आपण सर्वजण सेलिब्रेट करत असताना, पाळायचा नाही पाळायचा मला त्याच्यात जायचं नाही, परंतु हे निश्चित आहे की आपण सर्वजण ईस्टर सेलिब्रेट करतो. आपण सर्वजण या उपवासाच्या काळामध्ये येशू ख्रिस्ताच्या मरणाची, दुःखाची आठवण करतो. आणि हे काय बायबलच्या बाहेर नाही, बायबलमध्येच आहे. येशू ख्रिस्ताने दुःख सहन केलं, त्याचे हालाल झाले, तो मेला. ही सगळी आठवण या दिवसात करत असताना महत्त्वाची गोष्ट मला आपल्यासमोर ठेवू द्या की एकच प्रमुख आमचा उद्देश असला पाहिजे की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या देशासाठी वधस्तंभ वाहिलेला आहे. या लेंथमधून जाताना कुठली रूढ परंपरा नको आहे. दरवर्षी येत आहे, मी करतोय, 40 दिवस चालत आहे आणि मग नंतर मी जसा होतो तसा, नंतर मी जशी होते तशी. 40 दिवस कुठले व्यसन नाही, 40 दिवस कुठल्या शिव्या नाही, 40 दिवस काही लोक तर आपल्याला सांगू द्या भपकेदार कपडे पण घालत नाहीत, पायात चपला पण घालत नाही, दाढी वाढवतील, मटणाला हात लावणार नाही, दारूला हात लावणार नाही, कुठल्या वस्तूंना हात लावणार नाही, गुटख्याला नाही, शिव्या नाही. 40 दिवस म्हणजे देवदूता समान. पण जसे 40 दिवस संपतात जैसे ते वैसे नाही. या लेंथमध्ये प्रमुख आपला उद्देश हा असला पाहिजे की मला
40 दिवसासाठी नाही किंवा 1 दिवसासाठी नाही, मला कायमचं पापाचा पश्चाताप करायचा आहे आणि मला कायमचं पापाला मारायचं आहे. हा आहे लेनचा प्रमुख उद्देश. किंवा पहिल्या मंडळीने, 3ऱ्या शतकातल्या मंडळीने, 5व्या शतकातल्या मंडळीने याच्यासाठीच लेंत पाळला होता किंवा याच्यासाठीच उपवास प्रार्थना केल्या होत्या की मी पापाला मेलोय, कारण माझ्या येशूने माझे पाप स्वतःवर घेतलेले आहे. आणि म्हणून हा लेंत सेलिब्रेट करत असताना प्रमुख गोष्ट आपण लक्षात ठेवू, हे जरी दुःखाचे दिवस याला म्हणतात किंवा याला उपवासाचे दिवस म्हणतात, पण याला सगळ्यात वर पश्चातापाचे दिवस पण म्हणतात. आजच्या दिवशी राखेचा बुधवार सेलिब्रेट केला जातो. याच्यासाठी आमचा आणखीन एक व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे, आवर्जून तो पहा. त्याच्यामध्ये राखेचा बुधवार हा स्पेशल कॉन्सेप्ट आणि टॉपिक आम्ही ठेवलेला आहे, त्याच्यात ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला भेटतील. आजचा हा राखेचा बुधवार आहे आणि या राखेच्या बुधवारला अनेक चर्चेसमध्ये कपाळावर राख लावल्या जाते, क्रॉस काढल्या जातो, राख वाटल्या जाते. आणि ही जी राख वाटणं, लावणं, याच्या मागचा प्रमुख उद्देश राख नव्हता, याच्या मागचा प्रमुख उद्देश पश्चाताप होता. जुन्या काळामध्ये जेव्हा जेव्हा उपवास धरले गेले ते राखेत बसायचे. याचा अर्थ हा नाही की राखेला महत्त्व होतं. राख ही गरम असते, जेव्हा ती अंगाला लावले जायची चटके बसायचे, म्हणजे शरीराला ते वेदना द्यायचे. पण येशू ख्रिस्ताने स्वतः सगळी राख आपण पाहतो, सगळे कष्ट, सगळ्या गोष्टी स्वतःवर घेऊन आपले दुःख हरण केलेले आहेत. आणि म्हणून आता राख म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा किंवा या आउटवर्ड गोष्टी म्हणा, याच्यात न पडता आपलं जे हृदय आहे ना, आपलं जे मन आहे, जीव, आत्मा, शरीर आहे, तो प्रभूला समर्पित करणं आणि कायमचं पापाला मारणं, हा आहे लेनचा प्रमुख उद्देश. बरं, अजून आम्हाला महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. हा जो लेंत आहे, हा लेंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची आणि बलिदानाची आठवण म्हणून पाळला जायचा किंवा म्हणून याची सुरुवात झाली. येशू ख्रिस्ताने आमच्यावर किती प्रेम केलं आणि येशू ख्रिस्ताने ते प्रेम फक्त शब्दाद्वारे नाही केलं, तर आपला प्राण पण त्याच्यासाठी दिला, आपलं जीवन पण त्यांनी बलिदान केलं. त्यांनी म्हटलं, पहा मी उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. आणि मी पाहतो आजपासून 2000 वर्ष मागं येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, आमच्या सर्व मानव जातीचं पाप त्याने स्वतःवर घेतलं आणि तो पापाचा किंवा अर्पणाचा कोकरा झाला आणि तो आमच्यासाठी मरण पावला. आणि म्हणून पहिली मंडळी किंवा सुरुवातीच्या काळामध्ये येशू ख्रिस्ताने केलेलं प्रेम आणि त्यांनी केलेलं बलिदान याची आठवण म्हणून लेंथची सुरुवात झाली होती. आजचा लेंथ कोणता आहे? आजचा लेंथ कपड्याचा लेंथ नाही बनला ना, आजचा लेंथ सवयींचा लेंथ नाही बनला ना. आजचे उपवास हे फक्त दाखवणारे किंवा फक्त 40 दिवसापूर्वी तर नाही बनले ना. आजचे उपवास जे आहेत हे फक्त कुठेतरी रूढी परंपरा तर नाही गुंतले ना. पहिल्या मंडळीने किंवा पहिल्या शतकातल्या मंडळीने, सुरुवातीच्या मंडळीने येशू ख्रिस्ताचं प्रेम आणि येशू ख्रिस्ताचं बलिदान याच्यासाठी याची स्थापना केली आणि याच्यासाठी ते याला पुढं घेऊन गेले. 40 दिवस उपवास करणं खूप चांगलं आहे, पण 40 दिवसापुरतेच उपवास करणं आणि परत मग जसं होतं तसं नाही. आम्हाला उपवास प्रार्थनेचा जो बॅकअप आहे, उपवास प्रार्थनेचं जे जीवन आहे, हे आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये सातत्याने ठेवलं पाहिजे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.